नमस्कार, मी आनंद बाबासाहेब खोत आणि संभाजी श्रीहरी वराडे, अक्षय सर्जेराव केसरे. आम्ही बहिरवाडी येथील रहिवासी असून म्हणजे बहिरवाडी हे अतिशय दुर्गम भागातील गाव असून सदरील आमच्या गावामध्ये स्वातंत्र्याच्या जवळजवळ 80 वर्ष पूर्ण होत असून सुद्धा आमच्या गावामध्ये रेशनचं दुकान नाही. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्र नाही. त्याचप्रमाणे गावामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भरीव असा रस्ता, कॉन्क्रीटचा किंवा सिमेंट डांबरी रस्ता झालेला नाही. सदर कामासंदर्भात आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोत. गेल्या 8 ते 10 महिन्यापूर्वी बहिरवडी या ठिकाणी रेशन दुकान मंजूर असून सदरील दुकानात कोणत्याही व्यक्तीला ताबडतोब देण्यात यावं, ही एक आमची पहिली मागणी आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण मार्ग क्रमांक 292 हे काम जनसुविधा योजनेतून अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, जे गट विकास अधिकारी यांनी चौकशी समिती पाठवली होती. सदरील समितीनं सुद्धा हे काम निकृष्ट झाल्याचं मान्य केलेलं आहे. 15 ऑगस्ट या दिवशी माननीय BDO साहेब, जमदाडे साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सदरील काम 10 दिवसामध्ये दुरुस्त करून देतो अशा प्रकारचं आश्वासन देऊन आज 8 महिने झाले, परंतु सदरील काम दुरुस्त करून देण्यात आलेलं नाही. त्याचप्रमाणे जलजीवन मिशन योजना बहिरवडी या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू असून सदरील कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. गावातील सदरील काम करत असताना गावामधील सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रस्ते फोडून टाकलेले आहेत. सदरील काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून पाईपलाईन 1 मीटर खोलीवर टाकण्याची आवश्यकता असताना सदरील पाईपलाईन 2च फूट खोलीवर टाकण्यात आलेले आहे. सदर अहवाल हा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला असून सुद्धा सदर योजनेमध्ये दुरुस्ती होत नाही. खोदलेले कॉन्क्रीटचे रस्ते दुरुस्त होत नाही. आमची एक अशी मागणी आहे की सदरील कॉन्क्रीटचे रस्ते दुरुस्त करण्यात यावेत आणि जे 2 नंबरचं काम केलं आहे सदरील कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं. त्याचप्रमाणे मौजे मनगुली येथे एक बोर आणि मोटर न घेता या ठिकाणचं ग्रामसेवक आणि सरपंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल काढलेलं आहे. ताबडतोब त्या ठिकाणी नवीन मोटर आणि बोर घेण्यात यावा आणि ज्यांनी हे न काम करता बिल उचललं आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. रेशन दुकान ताबडतोब या ठिकाणी मंजूर करण्यात यावं, अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत आणि या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून आम्हाला न्याय मिळेपर्यंत तहसील कार्यालय मोहोळ या ठिकाणी आम्ही उठणार नाही, एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे.